हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचनमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. तर आज पावसाळा स्पेशल मी ही कुरकुरीत भजीची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर ब्रेडपासून आपण कुरकुरीत भजे कसे बनवायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी बेसन पिठासाठी मी 2 चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. भजी जर कुरकुरीत बनवायची असेल तर तांदळाचं पीठ वापरायचं. त्याच्यानंतर मी इथे लसण जिरे घालून ठेचून घेतलेलं आहे, कोथिंबीर आणि काही सुके मसाले घेणार आहोत. चवीनुसार मीठ, 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच धनिया पावडर आणि हे मसाले व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. तर याच्यामध्ये मी अर्धा चम्मच हळदी पावडर देखील घातलेला आहे. ते माझ्याच्यानं स्किप झालेला आहे व्हिडिओ. तुम्ही हवं तर जिरा पावडर देखील घालू शकता. इथे मी जिरे वाटून घेतले होते त्याच्यामुळे मी जिरा पावडर स्किप केलेला आहे. तर आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता आपल्याला 5 मिनिट रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे. तर 5 मिनिट होतील तोपर्यंत आपण ब्रेड कट करून घेऊयात. तर तुम्हाला ज्या साईजमध्ये ही पकोडे बनवायचे असतील त्या साईजमध्ये आपल्याला ही ब्रेड कट करून घ्यायची आहे. त्रिकोणी घेऊ शकता किंवा चौकोनी घेऊ शकता किंवा लांब लांब काप देखील करू शकता. तर मी 2 ब्रेड त्रिकोणी कट केलेले आहेत आणि 2 ब्रेड मी चौकोनी कट केलेले आहेत. म्हणजे ज्यांना जसं आवडेल ते तसं खाऊ शकतात. त्याच्यामुळे इथे मी 2 साईजमध्ये ही पकोडे बनवलेले आहेत. तर पूर्ण मी ही चौकोनी कट करून घेते. तर ही भजी एकदम 4 ते 5 मिनिटांमध्ये तयार होतात. कांदा कट करायचं टेन्शन नाही, बाकी कट करायचं काही टेन्शन नाही आणि खायला तर खूपच यम्मी लागतात. एकदा नक्की ट्राय करा. तर इथे पाहू शकता 5 मिनिट झालेले आहेत. 5 मिनिट झाल्यानंतर आपल्याला एक स्लाइस पिठामध्ये अशा पद्धतीने टाकायचं आहे आणि दोन्ही साईडने व्यवस्थित हे जे आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे ते लावायचं आहे आणि कडकडीत तेलामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तर तेल एकदम कडकडीत झाल्यानंतर मी गॅस एकदम कमी केलेला आहे. तर एकदम कमी गॅसवर आपल्याला ही भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला पूर्ण भजी तळून घ्यायची आहे. तर मी बाकीची सोडून घेतलेली आहे. तर याच पद्धतीने आपल्याला जे त्रिकोणी आपण भजी बनवलेली आहे ती सुद्धा याच पद्धतीने तळून घ्यायची आहेत. तर दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत तळायचं आहे. 3 ते 4 मिनिटात आपली भजी तळून होतात. एकदम गॅस कमी ठेवायचा आहे. तर आता मी एका प्लेटमध्ये ही पूर्ण भजी काढून घेणार आहे. पाहू शकता दिसायलाच किती भन्नाट दिसत आहे. खायला तर खूपच टेस्टी होतात. एकदा नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे मी असेच नवनवीन व्हिडिओ टाकते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मी त्रिकोणी देखील भजी याच पद्धतीने सोडलेली आहेत. आता पूर्ण भजी मी इथे तळून घेतलेली आहेत. पाहू शकता किती भन्नाट आपली ही भजी तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.